चला चला, तर माझा 27वा दिवस आहे आणि आय होप तुम्ही फॉलो करायला लागलाय नाही का, ऍटलीस्ट सॉल्व्ह करायला लागलाय. बिकॉज आय नो थोडंसं हेक्टिक आहे आणि आताच्या वातावरणात करणं जरा अवघड आहे. बट ऍट द एंड ऑफ द डे आपल्याला जर पास व्हायचं, आपल्याला जर पोस्टिंग काढायचे, तर ऑफकोर्स कामं तर करायला लागणार नाही का, अभ्यास तर करायला लागणार. सो येस, चला पहिला प्रश्न बघू. हे का, चूज द वेन डायग्राम. हे का, पृथ्वी, चंद्र आणि सौर यंत्रणा. आता जर आपण बघितलं तर हे बघा, पृथ्वी इथे येतं. आता पृथ्वीमध्ये चंद्र आहे का, तर नाही. आता जर समजा झाडं लिहिलं असते, देश लिहिलं असतं, तर ते पृथ्वीच्या मध्ये आलं असतं, बरोबर. पण चंद्र काय आहे, पृथ्वीपेक्षा लांब आहे, म्हणजे चंद्र पण येत नाही. पण हे सगळे कशाचा पार्ट आहेत, सगळ्या मोठ्या ह्याच्या एका सोलर सिस्टीमचा पार्ट आहे, बरोबर. म्हणून असं येते. तेव्हा येते ऑप्शन बी. ठीक आहे, सोपा आहे एकदम. चला, आता पुढचं युक्तिवाद बघू आपण काय आहे. शुड न्यू इंडस्ट्रीज बी स्टार्टेड इन मुंबई. बरं ठीक आहे, नवीन आपले उद्योग केले पाहिजे का. येस, इट विल क्रिएट अपॉर्च्युनिटीज. बरोबर आहे का, एकदम बरोबर आहे. नो, इट विल फर्दर ऍड टू पोल्युशन. सी बघा, इथं काय दिले की पोल्युशन बद्दल दिले, पण बघायला गेलं तर किती झालं, तर आपल्याला आयुष्यात फूड जायचं असलं नाही का, जर शहराची प्रगती करायची असली, तर पोल्युशन थोडं थोडं होणार. त्यासाठी नो म्हणणं तर एकदम चुकीचं आहे. त्यामुळे ओनली वन इज स्ट्रॉंग. सो येस, आता आपण हे करू, ब्लड रिलेशनशिप. इन फॅमिली ऑफ 6 मेंबर्स, एवढे जण आहेत. देर आर 2 मॅरिड कपल. बरं ठीक आहे, एकूण किती, 2 आहेत. हा, डी इज ग्रँड मदर ऑफ ए अँड मदर ऑफ बी. म्हणजे काय, इथं आपण डी लिहूया. हा, डी काय आहे, मदर ऑफ बी आहे, बरोबर. म्हणजे इथं बी येणार. आणि ग्रँड मदर ऑफ ए म्हणजे 100% ए इथं खाली येणार. ठीक आहे, अजून काय, अजून काय, सी इज वाईफ ऑफ बी. वाईफ ऑफ बी म्हणजे बी हजबंड येणार, आणि सी वाईफ आहे, आपण सी ला काढूया. सी इज वाईफ ऑफ बी आलं. अँड मदर ऑफ एफ. सी काय आहे, एफ ची मदर आहे, म्हणजे ठीक आहे, असं आलं, मुलगा आला. एफ इज ग्रँड डॉटर ऑफ ई. तर ग्रँड डॉटर आहे, म्हणजे डॉटर आल्यावर ह्याला गोल येणार, बरोबर, कारण महिला आहे. आणि ग्रँड डॉटर ऑफ ई, आता इथं डीच येणार. आणि आता डी काय आहे, ग्रँड मदर होती, म्हणून एफ काय येणार, ग्रँडफादर येणार, बरोबर. सॉरी, ई. ई काय येणार, कारण एफ इज ग्रँड डॉटर ऑफ ई. व्हॉट इज किंवा सी टू ए. सी ही ए ची काय आहे, तर लगेच कळतं आपल्याला की मदर आहे, बरोबर. मदर, त्यामुळं मदर. ठीक आहे. हम्म. हा प्रश्न आलाय 2022च्या क्लर्कच्या प्रीला काय. आणि हा बघून ना खूप जण घाबरले असणार काय, पण एक साधी गोष्ट सांगतो. प्रीचा प्रश्न आहे म्हणजे अवघड असणार का, तर ऑफकोर्स अवघड नसणार, सोप्पाच असणार. आता ना, तर ह्याला ना मी सिम्प्लिफाय करतो काय. समजा समजा हा प्रश्न असा असता काय, 1/2 into 3 plus 1/2 into 4 minus 1/3 into 4. सिंपल ना. तर आपण काय म्हणलं असतं, अरे सोपं तर आहे, पटकन आपण एलसीएम काढलं असतं. हा, म्हणजे आपण हे बघा, आता अशा वेळी काय करायचं असतं, तर बेस्ट काय असतं, एलसीएम काढायचं. एलसीएम काढणं म्हणजे काय, डिनॉमिनेटर कॉमन काढणं, बरोबर. म्हणजे आपण काय करतो की जे खालच्या आकडे ते कॉमन. आता बघा, इथे हे जर काय येतं, 6 येते, 4 2 8 येते, आणि 4 3 12 येते. हा, आपण काय करणार, या सगळ्याचं एलसीएम काय निघतंय, माझ्या मते 24 निघतंय, बरोबर. 24 निघाला, 24 हे करणार. किंवा अजून एक मेथड काय असते सांगतो तुम्हाला. हे बघा, इकडे काय 2 आणि 3 आहे, 2 आणि 4 आहे, 3 आणि 4 आहे. तर मग ह्यात जो नंबर नाही त्याने मल्टिप्लाय करू आपण. म्हणजे आपण कसं करणार, आता ह्याच्यात 4 नाही आहे, तर × 4/4. इथं काही 3 नाही आहे, × 3/3. इथं 2 नाही आहे, × 2/2. आता आता ह्याच्याने काय झालं, तर डिनॉमिनेटर कॉमन झाला. हे बघा, 4/4 × 2 × 3 प्लस 3/4 × 2 × 3 मायनस 2/3 × 4 × 2. हा, म्हणजे काय, आपण काय डिनॉमिनेटर जेव्हा कॉमन येतो तेव्हा ही रेष आपण अख्खी ओढतो, आणि मग आपण काय करतो, 4 + 3 7, आणि 7 - 2 किती, 5. 5/3 × 2 × 4 असं करतो, बरोबर, आणि आपलं उत्तर येणार. तसंच हे पण तसं आहे. हे बघा, इथं नंबर बघा, 856, 592, 856, 264, 592, 264. म्हणजे आपण आपण इथं जो नंबर, इथं पहिल्यांदा इथं काय करणार, इकडे कुठला नंबर नाही, 264 नाहीये, म्हणजे इथं 264 ने मल्टिप्लाय केलं, वरती पण केलं, खाली पण केलं, डिनॉमिनेटर कॉमन होणार. हा, इथं कुठला नाही, 592 नाहीये, 592, आणि इकडे कुठला नाही, 856 नाहीये. म्हणजे काय, तर हे अख्खं डिनॉमिनेटर कॉमन येणार, आणि वरती काय येणार, असं येणार, 264 प्लस 592 मायनस 856. आता हे जर तुम्ही ऍड केलं ना, तर हे जो येते 856 येते.
त्यामुळे मुद्दामून असं दिले. त्यामुळे 856 मायनस 856 अपॉन अपॉन सगळं हे मोठंच्या मोठं काय की इतकं मोठं मल्टिप्लिकेशन सिम्पल आहे. 856 मायनस 856 झिरो येतो आणि झिरो आपण काय पण असलं तरी त्याचं उत्तर झिरोच असतं. म्हणजे हा प्रश्न असा करायचा होता आणि हा मेन आयोगाचा प्रश्न आहे त्यामुळे मी काय बनवला नाहीये. त्यामुळे जर काय काय आपल्याला वाटू शकतं नाही का अरे यार प्रश्न अवघड आहे. प्रश्न अवघड नाहीये पण आयोगाचा हा पॅटर्न सुरू आहे तर आपल्याला त्या पॅटर्न नुसार अभ्यास केलाच पाहिजे बरोबर. चला, आता आपण बघू आयोगाचा पॅटर्न आहे सोपा आहे बघा. द डिफरन्स बिटवीन सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन सर्टन सम ऑफ मनी इज 2 इयर फॉर 2 इयर्स आणि आपलं हे किती 10% आहे. हे 750 दिले. समजा समजा आता आपलं 1000 आपली व्हॅल्यू आहे काय. हम्म. तर ना आता आपण सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट काढू हे का पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी आणि जर 10% पहिल्या वर्षी काय येणार 100 येणार. दुसऱ्या वर्षी 100 येणार सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टला आपण काय करतो व्याजाचं व्याज काढतो म्हणजे 100चं 10% इथं 10 येणार हा आणि आपल्याला काय दिलंय तर हे जे 10 आहे ना तेच दिले 750. मग बेस्ट काय आहे माहितीये का ऑप्शन उचलायचे आणि करून बघायचे. आता ना आपण घेऊया 60,000 घेऊया काय. हम्म 60,000 घेतलं. 60,000 घेतलं आणि आता आपण काढू पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी 60,000चं 10% किती तर इथं बघा 6,000 बरोबर आणि दुसऱ्या वर्षी पण 6,000 आणि 6,000चं 10% 600 झालं. आता आपल्याला तेच आहे. आता हे असते डिफरन्स असते सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट मधलं पण हे तर आपलं 750 आले आणि हे तर आपलं 600 येते म्हणजे 60,000 उत्तर आहे का नाहीये. आता 15,000 आपण बघू 15,000चं 10% इथं 1,500 1,500 आणि इथं 150 पण आपले इथे 150 आहे नाही 750 म्हणजे नाही. आता आपण 7,500 बघू. 7,500चं करून बघू. एक मिनिट 7,500चं बघा पहिल्यांदा काय 750. एक मिनिट 75,000 आहे तेच म्हणजे 75,000 आहे. 7,500 7,500 आणि आता 7,500चं 10% 750 आणि तेच आले आपलं बरोबर की डिफरन्स 750 म्हणून 75,000 उत्तर आहे. सोपं होतं. आता बघा आता हे तुम्हाला म्हणले हा जो फॉर्म्युला काय आहे अरे बघा ए प्लस बी प्लस ए बी अपॉन 100 इतकं सोपं आहे. आता बघा पहिल्यांदा काय फर्स्ट रिड्युस्ड आहे म्हणजे -10 झालं आणि देन इन्क्रीज्ड आहे म्हणजे +30 झालं. आता तसंच टाकायचं -10 +30 प्लस इथं ब्रॅकेटमध्ये येणार -10 × 30 अपॉन 100. सोपं आहे. हे बघा 0 ला 0 गेलं 0 ला 0 गेलं. आता हे बघ -10 आणि +30 म्हणजे काय येणार तर 20 येणार आणि इथं काय येणार 3 येणार पण इथं -3 येणार बरोबर त्यामुळे -3 त्यामुळे 20 - 3 17. ठीक असं आहे. आयोगाचे प्रश्न आहेत हा त्यामुळे जरी तुम्हाला कसे वाटले तर बघा की हेच आयोगाचे प्रश्न आहेत. बघा, आता सिंपल आहे इफ द रेशिओ ऑफ टू नंबर्स इज 3:4 अँड द सम ऑफ देअर स्क्वेअर्स इज 600 देन विच ऑफ द फॉलोइंग आर दिस टू नंबर्स तर मी नॉर्मली काय करतो ऑप्शन थ्रू फास्ट मध्ये जातो. बघा आता पहिल्या ह्याचा आपण रेशो बघू 3:4 येते का तर येते दुसऱ्या ह्याचा पण येतंय. आता आता तिसऱ्या ह्याचा रेशो बघू काय 60:8 हे दोन्ही जाणार. ओके 3:4 जाते आणि ओके म्हणजे सगळ्यांचंच जाते म्हणजे रेशोनी तर काय होणार नाही. मग आता दुसरं काय तर आपण सम ऑफ देअर स्क्वेअर्स आता स्क्वेअर्स केलं आणि काढलं डायरेक्ट तर मला असं वाटतं बरोबर पडेल बघा. याचं किती 144 येते आणि याचं किती येते 256 येते. झालं की इथलंच निघलं तर इथं बघू आपण इथे 81 येणार 144 येणार. आता ना हा हे ना रिजेक्ट का करायचं सांगतोय बघा 4 आणि 5 येणार हा म्हणजे कुठलाही इथं नंबर असू दे ते एंडला 5 येणार पण आपलं काय आहे इथं होल नंबर आहे 400 त्यामुळे हे गेलं. हे बघा 36 प्लस 64 हे किती येते तर 100 येते गेलं 15 256 आणि हा हे बघा इथं तर 400 इथं 20 तर 400 आणि आपलं टोटल 400 म्हणजे ऑप्शन थ्रू जरी तुम्ही गेला तरी फास्ट मध्ये गेलं जातं. ठीक आहे. हे बघा आता हा पण आयोगाचा प्रश्न आहे द लेंथ ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल आर 13 14 आणि 15. आता ना जर तुम्हाला माहित असलं काय की जर तुम्ही काय म्हणतो पायथागोरस ट्रिपलेट्स म्हणून ते जर केलं असलं ना तर आपल्याकडे जर 13 14 आणि 15 आहे ना तरी 15 हायपोटेन्युस असतं आणि हे असं असतं हे 14 आणि 13 असं आलं बरोबर. आता राईट अँगल ट्रायंगलला आता आपण ह्याचं काय असतं फॉर्म्युला एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगलचा हाफ इंटू बेस इंटू हाईट म्हणजे हाफ इंटू 14 इंटू हाईट हाईट किती आहे 15 म्हणजे 2 1 जा 2 7 जा 15 7 जा
105. ठीक आहे, असं येते. आता हा प्रश्न बघू. हम्म, ठीक आहे, हे बघा. आता हे सिंपल आहे. का सिंपल आहे सांगतो काय. आता असे जर प्रश्न आले तर लक्षात ठेवायचे की आपले जे नॉर्मल जे एबी फॉर्म्युला आहेत ना ते असतं. आता ह्या प्रश्नाला आपण असं लिहू का, 0.654 ला ए लिहितो. ए इंटू ए मायनस बी इंटू बी अपॉन ए मायनस बी. म्हणजे हे काय आलं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए मायनस बी. आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा आपला फॉर्म्युला माहित आहे काय असते, ए प्लस बी इंटू ए मायनस बी अपॉन काय आहे, ए मायनस बी आहे बरोबर. हे कट होणार म्हणजे आपलं उत्तर काय येणार, तर ए प्लस बी आपलं उत्तर येणार. 0.654 प्लस 0.596 हे आपलं उत्तर येणार आहे. आता 0.15112.125 म्हणजे ठीक आहे, असं आहे. अतिशय सोपं आहे, फक्त ना प्रॅक्टिस पाहिजे ह्या टाईपच्या समची. आणि एक सांगतो की हे ना आधी हे कंबाईनला असे प्रश्न विचारायचे नाही, हे ग्रुप सी ला विचारायचे. पण आता आपली जी मेन्स जी एकत्र झाले, प्री एकत्र झाले, त्यामुळे मॅक्झिमम चान्सेस आहेत प्रीला असे प्रश्न येण्याचे. आणि ह्या 2300 ह्याला 100% असा पण एक प्रश्न आला, त्यामुळे आपली तयारी पाहिजे. ठीक आहे, हे बघा की 2 नंबर दिलेत आणि त्यांचा रेशो दिलाय 3:4 अँड देअर एलसीएम इज हे. आता ह्याचं काय असतंय तर मग हे बघा, 3 × 4 आणि इंटू एक्स असलं ना की ह्याचं एलसीएम असते काय. एक्स म्हणजे काय असतो, असा नंबर असतो जो ह्या दोघांना डिवाइड करतो. मग झालं, एक्स इज इक्वल टू 84/12. 12 × 1 = 12, 7 × 84 म्हणजे 7 आलं. 7 3 = 21, 7 4 = 28. 21 इंटू हे असं येते, उत्तर आलं. ठीक आहे. बघा हे मस्त आहे. पी क्यू आर इन्व्हेस्टेड एवढे 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 टू स्टार्ट बिझनेस. ऍट द एंड ऑफ इयर दे अर्न प्रॉफिट एवढं. व्हॉट इज क्यू शेअर. खूप सोपं आहे. असं आहे का की कोण आत आलं बाहेर गेलं, काहीच नाही. म्हणजे आपलं फक्त ह्यांचा रेशो काढायचा. 45K इस टू 70K इस टू 90K. के गेलं. अजून काय जातंय, 5 निघालो. 9:1 4 ठीक आहे. त्यामुळं आता हे अजून कशाने जाते का नाही, 2 ने जायचं, 3 ने जात नाही, झालं संपलं. आता हे आपलं आलं रेशो आला, 9:14 18. आपल्याला काय काढायचं, क्यूचं शेअर. क्यूचं किती आहे बघा, 14 आहे. आपण डिवाइड बाय काय, टोटल. 14 + 9 किती, 23. 23 म्हणजे 3 म्हणजे 41 बरोबर, इंटू 164,000. आता बघू, 9 + 14 + 18 41 येते बरोबर आहे. 164,000 डिवायडेड बाय 41 डिवायडेड बाय 41 4 येते. 4,000 इंटू 14 56,000 असं उत्तर आपलं उत्तर येते. ठीक आहे, कॅल्क्युलेशनचा प्रश्न होता. हे मस्त आहे बघा प्रश्न. ही आहे का, की एका पुरुषाला व मुलाला त्यांनी एकत्र केलेल्या कामासाठी 5 दिवसांची मजुरी 800 रुपये मिळते. आता काय दिले बघा, की कामात पुरुषाची कार्यक्षमता त्या मुलापेक्षा तिप्पट आहे. पोराची रोजगारीत दर काय. आता आपल्याला इथे काय दिले, हे तिप्पट आहे म्हणजे काय दिले, तर मुलगा जर 1 आहे, तर पुरुष काय असणार, 3 आहे बरोबर, 3 तिप्पट आहे. आता बघा, 5 दिवसांची मजुरी 800, तर एका दिवसाची किती, 800 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 160. 160 रुपये पर दिवस मिळालाय. आता 160 रुपये ह्या दोघांना पर दिवस मिळालाय. आणि ह्यांनी 3 काम केले, ह्यांनी 1 काम केलंय, म्हणजे 4 रिप्रेझेंट्स काय, 160 बरोबर. पूर्ण कामाची आपल्याला काय काढायचंय, मुलाचं काढायचंय. म्हणजे मुलगा किती, 1 होतं, इज इक्वल टू एक्स. झालं, एक्स इज इक्वल टू 160 डिवाइड बाय 4 इंटू 1 40 रुपीज. अशा तऱ्हेने हे येते. हा पण मस्त आहे बघा प्रश्न. हा बघा, हे बघा. A swimmer covers a distance of 28 किलोमीटर against the current and 40 किलोमीटर with the direction of current. If in each case he takes 4 hours, what is the speed of the current? चला, डिस्टन्स दिले, टाइम दिलाय, मग आपण आता स्पीड काढू. आता स्पीड काय आहे, अगेन्स्ट द करंट म्हणजे डाऊन स्ट्रीम बरोबर, म्हणजे एसडी काढू आपण. किती येते, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू 7 आलं. आता अपस्ट्रीम काढू. नाही, हे अपस्ट्रीम येणार वरती येताना आणि डाऊन स्ट्रीम येणार. ठीक आहे, एवढं काही त्याला काय फरक नाही पडत. त्याला स्पीड इज इक्वल टू काय, डिस्टन्स अपॉन टाइम.
म्हणून 40/4 जे किती आलं? ते 10 आलं. हा, म्हणजे आपल्या प्रवाहाच्या विरोधात जाताना त्याची स्पीड 7 आहे. प्रवाहा बरोबर जाताना त्याची स्पीड 10 आहे. हा. जर आता आपल्याला समजा काढायचं असलं की त्या स्विमरची स्पीड, तर आपण काय आपण हे काय करायचं असतं, दोघांना प्लस करायचं डिवाइड बाय 2. पण आता आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला करंटची स्पीड काढायचं आहे. मग काय करायचं असतं, दोघांना मायनस करायचं डिवाइड बाय 2. 10 - 7 डिवाइड बाय 2 म्हणजे किती? 3 डिवाइड बाय 2 म्हणजे 1.5 किलोमीटर पर आवर असं आपलं येतंय. ठीक आहे, चलो आता बघू. आता हे पण खूप सोपं आहे बघा, की रोहित स्पेंड्स 40% ऑफ हिज सॅलरी ऑन फूड. 40% खाण्यावर गेली, 20% हाऊस रेंटला गेली, 10% एंटरटेनला गेली आणि 10% कन्व्हिन्सला गेली. मग आणि अँड ही सेव्हिंग ऍट द एंड ऑफ द मनी 1,500. म्हणजे राहिलेली सेव्हिंग असणार 40 + 20 60, 60 + 70 आणि 80. जे राहिलं किती? 20% राहिलं. आणि 20% हे किती म्हणते? 1,500 आहे. आता आपल्याकडे टोटल सॅलरी म्हणजे 100% किती असणार? 100% एक्स. तर कसं करू शकतो बघा, क्रॉस मल्टिप्लाय तर करू शकतो. आणि अजून एक कसं आहे, हे बघा, इथं काय केलं? इंटू 5 केलं, बरोबर. इथं पण इंटू 5 करायचं असते, म्हणजे 75. ऐसा आहे. आता हे डिफरंट बघू. सांगितलं डिफरंट डबल डिफरन्स काढायचं. डायरेक्ट निघतंय बघा. हे 4 आहे, हे -4 आहे, हे +8 आहे. +8 हे -16, हे +32. हे किती असणार? -64 असणार. म्हणजे 76 - 64 आपलं उत्तर येणार, म्हणजे 12 येणार. ठीक, असं आहे. हा डबल झालाय. म्हणजे कसं झालं की काय काय प्रश्न मी काल रात्री काढले ना, आणि आज सकाळी उठून म्हणलं आता व्हिडिओ करू म्हणून आता काढले, म्हणून मेसेज झाले. ठीक आहे, ह्याचं उत्तर एक एवढं आता बेअर करा. हा. आता ना तुम्ही म्हणणार ना की काय रे यार, तू दररोज दररोज तेच तेच प्रश्न घेतोय, तेच तेच हे घेतोय. हे बघा, इंडस्ट्री इन्स्पेक्टर जो प्रश्न पेपर झाला त्यामध्ये आलेला हा प्रश्न आहे. हा, त्यामुळे एक सांगतो तुम्हाला की आपण जे काही प्रश्न घेतो विचार करूनच घेतो. जरी आपल्याला सोपे वाटले, जरी हे वाटले, आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे. आणि आपण काय म्हणणार की अरे प्रश्न सोपा आहे, पण जर त्यावेळी चुकला की संपलं. का संपलं? कारण परत परत चान्स मिळत नाही. मेन्सला तर ना पॉईंटनी आपलं लोक जातात. आणि हा जर प्रश्न चुकला म्हणजे तुमचं म्हणजे 3, आताच्या हे पॅटर्न नुसार प्रॉपर तुमचे 3 मार्क गेले. 3 मार्क म्हणजे तुम्ही विचार करा, 3 मार्कात लय जण बसतात. त्यामुळं असे सोपे 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 प्रश्न चुकलेच नाही पाहिजेत. आता बघा काय दिले बघा, शब्द, 2 स्वर असलेले शब्द आणि 5 स्वर असलेले शब्द, याचे खालीलसाठी आकृती काढ. चला, आता आपण आकृती काढूया. आधी ना आपण काय करूया, की 2 स्वर असलेले शब्द असे लिहूया. छोट. आता बघा, 5 स्वर असलेले शब्द की असे, आता आता ज्या शब्दांमध्ये 5 स्वर आहे त्यामध्ये 2 तर असणार, बरोबर. म्हणजे समजा आता आता एक जर शब्द आहे ए ई आणि एक शब्द आहे ए ई आय ओ यू. ह्यामध्ये काय कळतंय, तर आता जर आपल्या विचारलं काय म्हणतो ए आहे बघा, तर यात ए येतेच. म्हणजे प्रत्येक 2 स्वर असलेला शब्द हा 5 स्वर असलेल्या शब्दांमध्येच येणार, बरोबर. आणि ह्या दोघं कशात येणार? तर शब्दामध्येच येणार. पण प्रत्येक शब्द हा हे आहे. ठीक आहे, कळालं? आय गेस कळालं असेल. त्यामुळे हे उत्तर 4 आहे. आणि बघा, हे दिसते तुम्हाला बघा, हे 14 विविध, हे प्रिंटेड आहे, हे काय मी नाही काढलेलं. हा, इंडस्ट्री इन्स्पेक्टरचा जो पेपर झालाय त्यामधला प्रश्न आहे. त्यामुळे म्हणलं, गणित जरी अवघड असली, जरी तुम्हाला वाटली अवघड अवघड गणित एक वेळ सोडून द्या, पण सोपी गणित सॉल्व्ह झालीच पाहिजेत. आणि सॉल्व्ह होतात, इतकं काय असं अवघड नाहीये. हा बघा, मिरर इमेज आहे, आय गेस. काय याचं उत्तर 3 येते, कारण हे ना, हे फ्लिप केले नाही का, म्हणजे जेव्हा आपण असं हात उघडतो ना, तसं केले. म्हणजे हे जर असं उघडलं ह्या बाजूला, तर ह्याचं उत्तर हे येते. त्यामुळं ठीक आहे, पण जरा वेगळ्या लेवलचा प्रश्न आहे. तर नॉर्मली आपल्याला असं उघडणारे नाही का, अनफोल्डिंग वाले विचारत नाहीत. म्हणजे कधी विचारलं तरच. आय गेस, अरे ते पण हे पण 3 नाही आहे, 2 आहे. 2 आहे याचं उत्तर. अनफोल्डिंग वाला प्रश्न आहे नाही का, हात आपण जसा उघडतो ना तसा उघडणारा हा प्रश्न आहे. जर सुटला असेल तर ठीक आहे, नसेल सुटला तरी इट्स ओके. हा पण प्रश्न आपल्या काय म्हणतो आलेला प्रश्न आहे. त्यामुळे जर तुम्हाला सोप्पा वाटला तर एक लक्षात ठेवा की बॉडमस बिडमस ते असतं. त्यामुळे त्यावेळी सॉल्व्ह झालं पाहिजे. हे आपल्याला ऍटलिस्ट माहित आहे, ए इंटू 2 आणि डिवाइड बाय √4 म्हणजे 2. गेलं 19. हे असं बघितल्यावर असं क्लिक झालं पाहिजे की 19. टिक केलं पुढे गेलं, टिक केलं पुढे गेलं.
आणि हा प्रश्न पण बघा क्वेश्चन पेपर मध्ये आहे. म्हणजे इतके सोपे सोपे प्रश्न येतात पण आपण काय 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 होतो, आपण कुठल्याच अवघड प्रश्न बसतो आणि अवघड प्रश्नामध्ये अडकून बसतो. आणि हे प्रश्न कसे करायचे सांगतो, की हे असं वाचत सगळं वाचत बसायचं नाही, आपल्याकडे आधीच वेळ नाही. ऍट द एंड वाचायचं. हे बघा, की इंधन मधून कशाचा वापर करावा लागेल. तर इंधन म्हणून कशाचा, तर कशाचा लागतो, पेट्रोल. पेट्रोल म्हणून टिक करायचं का नाही. आता बघायचं की पेट्रोलला आता आपण सध्या काय म्हणतोय. हे बघा, पेट्रोल म्हणजे कॉफी. म्हणजे आता आपलं उत्तर जे कॉफी आहे ते टिक करायचं. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 असं टिक येते. सो येस, दिस इज इट फॉर टुडे. ओके, ऑल द बेस्ट.